स्वतःच वाटोळ करतात, नरकामध्ये जातात आणि दुसऱ्याला सुद्धा नरकामध्ये नेतात. पाठीमागं जायचं नाही. सुमंत्र अंतरमंत्र जादूटन यांच्या पाठीमागं अजिबात जायचं नाही. खरे जे नामधारक संत आहे, जे नामाची सेवा करतात, आमचे गुरुवरी अमृत बाबाजी बरं का, गुरुवरी अमृत बाबाजी नामधारक होते. नामनिष्ठा होती त्यांच्याजवळ. जायचं नाही. भगवान परमात्मा म्हणतात या या माझ्या माग या. जर ठीक आहे देवा, तुमच्या माग जर आम्ही आलो तर 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 काय करणार भगवान परमात्म्याचं जर तुम्ही भजन केलं एक निष्ठेने, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सासू की माला मै सिमरो सीताराम, ज्ञानदेवा त्यांनी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा, असं जर नामस्मरण जर तुम्ही केलं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे भवाडे, असं जर तुम्ही भजन केलं तर भगवान परमात्मा म्हणतात आजी देतो पोट भरी. तुम्हाला काही कमी होऊ देणार नाही. फक्त तुम्ही एक तत्वनाम दृढ धरी म्हणा, तेव्हा हर्षी करुणा येईल तुझे. येते भगवान परमात्म्याला. आपण त्याच्या अंश आहोत. त्याला काळजी आहे आपली, त्याला काळजी आहे. हा निश्चितच. आणि तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात जर माझ्या माग जर तुम्ही आले तर तुम्हाला आता काही काळजी करायचं काम नाही. आजही देतो पोट भरी. पण
प्रपंचामध्ये कसं चालायचं? प्रपंच होतच राहतो. प्रपंच आपला संसार ते करावा लागत नाही. प्रपंच होतच राहतो, करावा लागतो. तो काय आहे? बळजबरीनं मोठं सायासानं करावा लागतो. तो परमार्थ आहे. परमार्थ करण्याची गरज आहे. देव 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 करण्याची गरज आहे. हरिपाठामध्ये जाण्याची गरज आहे. रामधून म्हणण्याची गरज आहे. आणि पंढरपूरला जाण्याची गरज आहे. संसार होतोच. आपोआपच होतो संसार. संसार नाही केला तरी संसार होतोच. पण सायास कशामध्ये करायचं? परमार्थामध्ये करावी. तांतडी परमार्थाची तांतडी करायची आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे हळूहळू चला. या संसारामध्ये तुम्ही काय करा, जास्त घाई करू नका, नाहीतर संसार चुरावर बसून जाईल आणि परमार्थ राहून जाईल. हळूहळू चला. भरू पोटे. मग तुम्हाला काही अडचण येणारच नाही संसारामध्ये. मग तुम्हाला दुःख घाटे म्हणजे दुःख, संसाराचं दुःख तुम्हाला सहन करण्याची काही गरज नाही. जर असं असलं तर माझ्या माग जर तुम्ही आले, माझं नामस्मरण जर तुम्ही केलं, तर मग तुम्हाला संसाराचं दुःख नाही. मग आता पण आपण जाऊ दे, आता ऐकेन वेळ संपलेली आहे. आणि म्हणून तुकोबरायला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट बरी पुरी म्हणाल तोरी सगळे. तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट बरी पुरे म्हणाल तोरी. हळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट बरी पुरे. तिथपर्यंत त्या अभंगापर्यंत जाऊ शकत नाही आपली बुद्धी. अभंगापर्यंत जाऊ शकत नाही. एवढं सामर्थ्य आहे तुकोबरायांच्या अभंगामध्ये, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, गोस्वामी तुळशीदासजी महाराजांच्या वाङ्मयामध्ये चौपई असेल, छंद असेल, सोरठा असेल, एवढं सामर्थ्य आहे. तिथपर्यंत आपली बुद्धी जाऊ शकत नाही. पण आपल्या बुद्धीनुसार आणि साधू संतांनी जे वर्णन केलं आणि तेच तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. आमच्या गुरुवर्यांचं जे आम्ही ऐकलं समोर बसून ते सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते घ्या.
पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, तुळशीची माळ घाला. पण आणि एकादशीचं व्रत करा. सोमवार एकादशी, सोमवार एकादशी सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेनो. काय तुझा जीव जातो एकादिशी, परणाचा निषेध निघेसी. एकादशी सण पान जे नर करिता ती भोजन, ते श्वान विष्ठे समान. श्वान म्हणजे काय होते हो? आणि विष्ठा म्हणजे काय होतं माहितच नाही का? अहो साधू संतांनी म्हटलेलं आहे, काही काळजी करू नका, बिंदास म्हणा. संत म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे? श्वान म्हणजे कोण? विष्ठा म्हणजे काय? कुत्र्याचा कार्यक्रम जाऊ द्या. एकादशीचा अन्नपान जे नर करिता ती भोजन, ते श्वान विष्ठे समान. एकादशीच्या दिवशी जो अनाज खातो तो काय खातो? काय खातो? काय खातो? काय खातो? तुम्हीच म्हटलं, मी काय म्हटलं? एकादशी कोण कोण करतात? परीक्षा कायले घेता जाऊ द्या, पण आजपासून एकादशी करा. काय तुझा जीव जातो एका दिवसाला मरशे का? एकादशी करा. एवढंच म्हणणं आहे बघ. हात जोडून एवढंच तुम्हाला मागतो बरं का. एकादशी करा. तू पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ घाला. पाटलाच्या घरचं कुत्र तुमच्या घरी आहे का पाटील साहेब? ते एवढं धन जे सोन्याचे जे बिस्कुट आहे घेऊन जाईल ना, ते कुत्रा असायला पाहिजे. पाटलाच्या घरचं कुत्रा आहे, पट्टा बांधलेला असतो, पूर्ण गाव भरून पाटलाच्या घरचं कुत्रा आहे. याजी कुत्रे महाराज, हाड म्हणत नाही, कुत्रे महाराज या या या, पाटलाच्या घरचं कुत्रा आहे, पाटलाच्या घरचं कुत्रा आहे. कोणी हाड म्हणायची हिंमत नाही, नाहीतर पाटील माहित आहे. पाटील मग कसं आहे पाटलाचं का? पाटलाचं घरचं कुत्रा आहे बरं का, हाड म्हणायचं नाही. आणि हे असे गावरान कुत्रे हे कोणीही दगड उचलते आणि कोणीही असंच कोणी पालवा उचलते कोणी. मग आपण कुत्रे साव नाही का? आपण कुत्रे. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? अरे म्हणायला काय हरकत नाही. मी म्हणतो तुझ्या द्वारीचा कुत्रा. अरे साधू संत म्हणतात आम्ही कुत्रे आहोत. आपण कुत्रे आहोत, कुत्रे. पण कोणत्या पाटलाची कुत्रे आहोत आपण? कोणत्या पाटलाचे आहोत? तो पंढरपुरामध्ये एक पाटील आहे, त्याचं नाव आहे, त्या हिंमत नाही आहे. हे काय आहे? तुळशीची माळ. हे पट्टाच आहे बरं का, लॉकेट आहे, मंगळसूत्र आहे. हे आपलं मंगळसूत्र आहे. तो परमात्मा आपला पती आहे. तो परमात्मा आपला पती आहे. आपण हे मंगळसूत्र आहे. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असायला पाहिजे बरं का. विठ्ठल